गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरवे नमः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आज या सुंदर सकाळच्या मनमोहक वातावरणामध्ये सर्वजण उपासना करून श्रवणाला बसलेले आहेत असं समजून आपण या निरूपणास सुरुवात करूया। बघा, आता जे दिवस चालू झालेले आहेत ना, ते पितृपक्षाचे दिवस चालू झालेले आहेत। आपण या अगोदर निरूपणामध्ये पाहिलं सुद्धा की पितृपक्षामध्ये काय करावं, काय करू नये, कशा पद्धतीने श्राद्ध करावं। जर श्राद्ध तुम्हाला तुमची ऐपत करायची नसेल तर आपण काय करावं, त्या सर्व गोष्टी पाहिलेल्या आहेत। पण आजच्या या निरूपणामध्ये आपण हे पाहणार आहोत की नक्की पितृपक्ष निर्माण झाला कसा, या पितृपक्षाची नक्की कथा काय आहे, कधीपासून पितृपक्षाची निर्मिती झाली, माणसाला माहीत तरी कसं झालं, या सर्व गोष्टीचं विश्लेषण आहे ना या निरूपणामध्ये आपण पाहणार आहोत। महाभारतामध्ये गाजलेलं पात्र आहे म्हणजे कर्ण, आणि कर्णाबद्दल कोणाला माहीत नाही ना असं या पृथ्वी तलावर मनुष्य नसेल। हा कर्ण आहे ना, हा सूर्याचा पुत्र होता, पण कर्णाच्या जन्माच्या वेळी त्याच्या आईनं त्याला त्यागलंच होतं ना, त्यामुळे त्याला संपूर्ण आयुष्यामध्ये सुतपुत्र म्हणून ओळखलं गेलं। जरी तो क्षत्रिय रक्ताचा असला ना तरी त्याच्या आयुष्यात त्याला योग्य ती प्रतिष्ठा कधीच मिळाली नाही। परंतु तो एक पराक्रमी होता, तो पराक्रमी योद्धाच होता ना, अतिशय दानशूर सुद्धा होता, म्हणून दानशूर म्हणून प्रसिद्ध सुद्धा झाला ना। आणि कर्णानं अनेक गोष्टींचं दान सुद्धा केलं होतं, जसं की सुवर्णरत्न, चांदी, हिरे, मोती आणि इतर संपत्ती आहे ना, परंतु त्यांनी कधीही अन्नदान केलेलं नव्हतं। आणि कर्ण आणि पितृपक्षाची कथा आहे ना, या महाभारताच्या युद्धानंतरची आहे। ही कथा कर्णाच्या मृत्यूनंतरच्या प्रसंगाशी संबंधित आहे। बघा, तुम्ही वाचली सुद्धा असेल, काही काहींना माहीत सुद्धा नसेल, पण आजच्या या निरूपणामध्ये आहे ना, प्रत्येकानं या कथेशी आहे ना आपलं मन रमवावं, कारण पितृपक्षांचा आशीर्वाद आहे ना या कथेने सुद्धा तुम्हाला मिळू शकतो। आणि त्यातूनच त्याच्या त्या प्रायचित्ताची आणि त्या पितृपक्षाची उत्पत्तीची स्पष्ट होते। कर्णाच्या मृत्यूची घटना आहे ना, ती महाभारतातील एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि भावनिकच घटना आहे ना। कर्णाचा मृत्यू कसा झाला हे तुम्हाला सुद्धा माहीत असेल। कर्ण हा एक महान योद्धा होता, परंतु त्या महाभारताच्या युद्धामध्ये कर्ण कौरवांच्या बाजूने लढला आणि अखेरीस अर्जुनासोबतच्या लढाईमध्ये त्याचा मृत्यू झाला ना। त्यानंतर कर्णाचं जीवन संपलं आणि त्याचा आत्मा स्वर्गात गेला। बघा, ही कथा आहे ना, मन देऊन ऐका, कारण हे जीवनाचं सार आहे ना या कथेमध्ये दडलेलं आहे। बघा, त्यावेळी जेव्हा कर्णाचा मृत्यू झाला ना, त्यावेळी त्याचा आत्मा स्वर्गामध्ये गेला आणि जिथे त्याला योग्य ते फळ मिळालं, परंतु तिथे त्याच्यासोबत एक विचित्र गोष्ट घडली। स्वर्गात त्याला जेवणासाठी सोनं, चांदी, विविध रत्ने सर्व काही दिली गेली, पण ताटामध्ये अन्नाचा एक कोणीही तुकडा सुद्धा दिला नाही। म्हणजे तेव्हा कर्णाच्या आत्म्याला आश्चर्य वाटलं की मी इतका मोठा दान करणारा असून सुद्धा मला स्वर्गात अन्न का मिळत नाही बरं। तो खूप निराश झाला आणि तो या गोष्टीचा उलगडा करण्यासाठी इंद्रदेवाजवळ गेला। त्याला पाहून इंद्रदेव म्हणाले, हे महाशिव महाशक्ती दानवीर कर्ण, स्वर्गात तुला काही अडचण तर आली नाही ना। यावर कर्ण म्हणाला, हे इंद्रदेव, मला भूक लागली आहे
आणि इथे माझ्या ताटामध्ये अन्नाऐवजी सुवर्ण मुद्रा, हिरे, मोती सर्व काही वाढलं जात आहेत. पण इतर लोकांना विविध प्रकारचे स्वादिष्ट अन्न वाढलं जात आहे. मग याचे तुम्ही मला कारण सांगू शकता का, की माझ्यासोबत इथे असं का व्यवहार केला जात आहे? बघा, यावर इंद्रदेवानं त्याला सांगितलं की याचं मूळ एक कारण आहे जे तुझ्या कर्माशी जोडलं गेलेलं आहे. मनुष्य आपल्या जीवनकाळामध्ये जितके दान पुण्य करतो ना, तितकेच तो मेल्यावर त्याच्या आत्म्याला ते प्राप्त होत असतं. पण हे इंद्रदेव, मी तर माझ्या आयुष्यात नेहमी दानकर्मच केलेले आहेत, दानधर्म केलेला आहे. कसलीच कमतरता कधीच सोडली नाही. माझ्या जीवनाची सुद्धा मी पर्वा केली नाही. आणि हे तुम्हाला देखील माहीत आहे, तुम्ही साक्षीदार आहात. यावर इंद्रदेव म्हणाले, मला सर्व काही माहीत आहे, कारण तू तुझ्या आयुष्यामध्ये आजवर खूप दान केले असेल. ते युगानुयुगे आठवणीत सुद्धा राहील. बघा, ते तुझ्या संपूर्ण आयुष्यामध्ये सुवर्ण, रत्ने, हिरे, मोती यांचं तू दान केलं आहे. पण तू कधीच अन्नदान केलं नाही. तुझ्या पूर्वजांना त्यांच्या मृत्यूनंतर कधीचा अन्नाचा घास दाखवला सुद्धा नाही. त्यामुळे तुला इथे अन्नाऐवजी सोनं आणि रत्न मिळत आहेत. आणि हे ऐकल्यावर कर्णाला खूप वाईट वाटलं आणि तो इंद्रदेवाला म्हणाला, हे इंद्रदेव, मला याबद्दल आपण सविस्तर मार्गदर्शन करावं. मग इंद्रदेवांनी कर्णाला पिंडदानाचं महत्त्व सांगितलं. पिंडदान म्हणजे आता तुम्हाला माहीतच असेल की पिंडदान म्हणजे हिंदू धर्मातील एक अत्यंत महत्त्वाचाच विधी आहे ना, जो पितृपक्षाच्या काळामध्ये आपल्या पितरांच्या आत्म्याला शांती, त्यांनी मोक्ष मिळवून देण्यासाठी केला जातो. म्हणजेच भाताचे किंवा पिठाचे गोळे तयार करतो, जे काळे तीळ, ज्वारी, गहू इतर धान्य वापरून बनवले जातात ना. पण या पिंडदानद्वारे आपल्या पूर्वजांना अर्पण करून त्यांना तृप्तच केलं जातं ना. उद्देश असाच असतो ना की मृत व्यक्तीच्या आत्म्याला मोक्ष मिळावा, तसंच त्यांचा पुढील प्रवास सुखकर व्हावा आणि त्यासोबतच आपल्या नातेवाईकांनाही जेवू घातलं जातं. त्यानंतर इंद्रदेवांनी कर्णाला 15 दिवसांच्या अवधीवर पृथ्वीवर जाण्याची अनुमती दिली, जेणेकरून कर्ण त्याच्या पूर्वजांना भोजनदान करू शकेल. आता त्याला लक्षात आलं की अन्नदान हे सर्वात महत्त्वाचं पुण्यकर्म आहे आणि ते त्यानं आपल्या आयुष्यामध्ये कधीच केलं नव्हतं. म्हणून बघा, आपल्या जीवनामध्ये जरी आपण जीवन जगत असतो ना, तरी आपल्याला बघा प्रत्येक कीर्तनामध्ये, कुठे श्रवणामध्ये सर्व ठिकाणी सांगितलं गेलेलं आहे की मनुष्याने आहे ना, कधीच जेव्हा तुम्ही जेवायला बसलेले असाल, जेव्हा वाट वसरू कुठला आपल्या घरावरून जात असेल, आपल्या घराच्या समोरून जात असेल, कुत्रा आलेला असेल, गायी आलेला असेल, तर आपल्या ताटातला थोडासा घास आहे ना, त्यांच्यासाठी जरूर द्यावा. हे पुण्य आहे ना, हे भरपूर मोठं पुण्य आहे. ते दिसायला जरी छोटं असेल ना, तरी ते सर्वात मोठं पुण्य आहे. म्हणून अन्नदान आहे ना, आपण नक्कीच करायला हवं. म्हणून बघा, कर्णाने इंद्राला विनंती केली की त्याला पुन्हा पृथ्वीवर पाठवावं, जेणेकरून तो आपल्या पितरांसाठी अन्नदान करू शकेल. कर्णाच्या प्रामाणिकपणा आणि विनंतीमुळं इंद्रदेव प्रसन्न झाले आणि त्यांनी कर्णाला 15 दिवसासाठी पृथ्वीवर परत पाठवलं. या काळामध्ये कर्णानं अत्यंत भक्तिभावानं आपल्या पितरांसाठी अन्नदान केलं आणि श्राद्धविधीसुद्धा केला ना. त्याच्या या अन्नदानामुळं त्यांच्या पितरांचा आत्मा तृप्त झाला आणि त्याला एक आत्मशांती मिळाली. कर्णाच्या या त्याच कृतीनंतर या पितृपक्षाची परंपरा सुरू झाली ना. म्हणजे पितृपक्षात या 15 दिवसांच्या कालावधीत आहे ना, आपल्या पितरांना पिंडदान आणि अन्नदान त्याच्यासोबतच जळ अर्पण करून त्यांना शांतीच दिली जाते ना. म्हणजे पितृपक्ष हा काळ आहे ना, पूर्वजांच्या आत्म्याच्या तृप्तीसाठी समर्पित असतो आणि त्या दरम्यान
जे केलेले श्राद्धविधी असतात ते अत्यंत पुण्यकारक मानले जातात. अशाच एका पौराणिक कथेनुसार आपण आणखी एक कथा पाहणार आहोत. ती म्हणजे अशी की एका गावामध्ये एक सावकार राहत होता आणि त्याला 2 मुलं होती. मोठ्या मुलाचं नाव इंद्रसेन होतं तर धाकट्याचं नाव होतं धर्मसेन. सावकारानं आपल्या 2 मुलांची लग्न मोठ्या थाटामाटामध्ये केली होती. त्यामुळं त्यांना आता कसलीही चिंता राहिलेली नव्हती. ते आपले जीवन भगवंताच्या स्तुतीमध्ये आरामामध्ये जगत होते. पण एके दिवशी अचानक हृदयविकाराच्या झटक्यानं त्या सावकाराचा मृत्यू होतो आणि त्या कुटुंबावर आहे ना शोक कळा पसरते. त्यानंतर 2-3 महिने असेच निघून जातात आणि हळूहळू 2 भावांमध्ये त्या संपत्तीवरून वाद होण्यास सुरुवात होते. धर्मसेनच्या मोठ्या भावाची पत्नी आहे ना जरा आगावच होती आणि ती संपत्तीची लोभीच होती ना. त्यामुळं ती 2 भावांमध्ये फूट पडते आणि 2 भावांना एकमेकांपासून वेगळंच करते ना. त्यामुळं सावकाराचं घर आहे ना आता मोठ्या भावाकडे म्हणजे इंद्रसेनकडे गेलं होतं. त्यामुळं धर्मसेन आणि त्यांच्या पत्नीनं शेतात झोपडी बांधून राहण्याचा निर्णय घेतला आणि ते शेतात एका आंब्याच्या झाडाखाली ती झोपडी बांधून राहू लागले. इंद्रसेनकडं आता मोठा वाडा होता आणि अनेक कारभार धनसंपत्ती होती. परंतु त्याला आपले धार्मिक कर्तव्य पार पाडणं महत्त्वाचं वाटत नव्हतं. तर धर्मसेन हा गरीब होता, साधा होता. त्याच्याकडे फार काही संपत्तीसुद्धा नव्हती. पण त्याच्या हृदयात मोठा धर्मभाव होता, करुणा होती. मग बघता बघता अशातच वडिलांच्या मृत्यूला 1 वर्ष पूर्ण होत आले आणि पितृपीठाचे दिवस चालू होते. तेव्हा मोठ्याची पत्नी तिच्या पतीला म्हणाली, तुमच्या वडिलांच्या आपण पित्र जेवायला घालू जेणेकरून माझ्या माहेरची लोकही येतील आणि काही इतर नातेवाईक देखील येतील. तर ते आपली संपत्ती पाहून आपल्यावर खुशसुद्धा होतील. यावर तिचा पती इंद्रसेन म्हणाला, कशाला उगीच खर्च करायचा नाही. तर सर्वांना माहीतच आहे ना की आपल्याकडे किती संपत्ती आहे. यावर त्याची बायको म्हणाली, पण आपल्या इथे कुणीच नातेवाईक येत नाहीत. मग आपण आपली संपत्ती नातेवाईकांना दाखवणार तरी कशी. मग तिचा पती म्हणाला, तुला एकटीला इतका स्वयंपाक करता येणार नाही. त्याचा खूप मोठा स्वयंपाक करावा लागतो. विविध प्रकारच्या भाज्या कराव्या लागतात. हे सर्व तू एकटी कशी करणार आहेस बरं. यावर त्याची पत्नी म्हणाली, पितृ जेवू घालणं हे फक्त तुमचंच कर्तव्य आहे का. तुमच्या भावाच्या बायकोला मदतीला बोलावून घेते. तुम्ही त्याची काळजी करू नका. ही गोष्ट इंद्रसेनला पटली आणि ते दोघे धर्मसेनच्या घरी गेले आणि ते दुसऱ्या दिवशी पित्राला येण्याची सांगून आले. त्यानंतर इंद्रसेन आपल्या सासरवाडीतील लोकांना ते पित्रांचं आमंत्रण देऊन आला. मग दुसऱ्या दिवशी धर्मसेनची पत्नी सकाळी पहाटे स्वयंपाक करण्यासाठी आपल्या जावेच्या घरी गेली आणि 11 वाजेपर्यंत तिने संपूर्ण पित्रांचा स्वयंपाक तयार केला होता. आणि मग तिच्या जावेच्या माहेरची लोकं आली. तेव्हा धर्मसेनची पत्नी आपल्या घराकडे निघाली, कारण तिलासुद्धा पित्रांचा स्वयंपाक करायचा होता. ती जाताना तिला कोणीच अडवलं नाही. पण घरी गेल्यावर तिनं पाहिलं की घरात कुठलेच सामान नाही. मग तिने आपल्या पतीला दूध आणि तांदूळ आणायला सांगितलं. त्यानंतर धर्मसेनाच्या पत्नीनं दुधापासून खीर बनवली आणि तांदळाचं पिंडदान करण्यासाठी भातसुद्धा शिजवला. तिकडे जेव्हा जेवणाचा टाईम झाला ना, तेव्हा इंद्रसेनच्या घरी त्याचे पित्र आले आणि पित्रांनी पाहिलं की इंद्रसेनच्या सासूरवाडीतील लोक मस्त जेवणाचा आस्वाद घेत होते. घरातील मृत व्यक्तीला ना कुठल्या फोटोला हार घातलेला होता, ना पिंडदान केलेलं होतं, ना कावळ्याला नैवेद्य दाखवला होता. ते पाहून पितृ खूप निराश झाले आणि तेथून ते धर्मसेनच्या घरी आले. तिथे त्यांना त्यांच्या मनासारखं भोजन मिळालं नाही. पण खीर आणि पिंडदान केल्यामुळं
ते धर्मसेनेवर प्रसन्न झाले ना. त्यानंतर सर्व पित्रांवरती एका ठिकाणी भेटले आणि एकमेकांना विचारू लागले की आपल्या वंशाकडे काय भोजन केलं. तेव्हा धर्मसेन असेल आणि इंद्रसेनच्या पूर्वजांनी आपल्यावर आलेला प्रसंग सांगितला. मग त्या लोकांनी धर्मसेन आणि इंद्रसेन यांच्या पूर्वजांना सांगितलं की जर धर्मसेनच्या घरी संपत्ती असते तर तुम्हाला मनासारखं भोजन मिळालं असतं आणि हा प्रसंग तुमच्यावर आला नसता. यावर धर्मसेन आणि इंद्रसेनच्या पूर्वजांनी धर्मसेनच्या घरी धनधान्य लाभावं, सुख संपत्ती नांदावी असा आशीर्वाद दिला ना. आणि धर्मसेन आणि त्याची पत्नी जेवत असताना अचानक त्याच्या समोर जमिनीतून एक सोन्याच्या नाण्याने भरलेली घागर ती वर आली आणि ते पाहून त्या पती पत्नीला खूप आनंद झाला आणि त्यांच्या लक्षात आलं की आपले पित्र आपल्यावर पावले आहेत, ते आपल्यावर खुश झालेले आहेत. त्यानंतर धर्मसेन खूप श्रीमंत झाला. मात्र तिकडं इंद्रसेनचे आता वाईट दिवस चालू झाले होते. त्याच्या घरात अडचणी सुरू झालेल्या होत्या, व्यवसायात घसरण सुरू झाली होती आणि त्याचे कुटुंब होते ना ते संकटामध्ये सापडलं होतं. अनेक उपाय केले पण काहीही सुधारणा झाली नाही. हळूहळू त्यांची सर्व संपत्ती निघून गेली आणि ते पूर्ण कर्जामध्ये बुडू लागले. जेव्हा पुढच्या वर्षी पितृपाठ चालू झाले ना तेव्हा धर्मसेन आणि त्याच्या पत्नीनं आपल्या पूर्वजांचे खूप मोठे पित्र घातले आणि त्यात आपल्या भाऊ आणि वहिनीलाही सहभागी केले आणि आपल्या पूर्वजांना संतुष्ट केले. मग त्यांच्या पुढील वर्षी धर्मसेन आणि त्याच्या पत्नीनं आपल्या मोठ्या भावाला आणि त्याच्या पत्नीला पित्रांचं श्राद्ध ती विधी कशी करायचे ना हे शिकवलं आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली इंद्रसेन आणि त्याच्या पत्नीनं विधिवत पूर्ण आपल्या पूर्वजांचे पित्र घातले. त्यानंतर हळूहळू त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडू लागले. त्यासोबतच त्यांच्या व्यवसायामध्ये सुधारणा झाली आणि कुटुंबातील समस्यासुद्धा दूर झाल्या ना. त्या पती पत्नीला समजलं की पित्रांच्या आशीर्वाद आणि धर्माच्या पाळण्याचं महत्त्व आहे ना किती आहे. ही कथा हे सांगते ना की संपत्ती आणि ऐश्वर महत्त्वाचं असलं ना तरी धार्मिक कर्तव्य आणि आपल्या पित्रांच्या आशीर्वाद प्राप्त करणं हे अधिक महत्त्वाचं आहे ना. पण आपण या गोष्टीची थट्टामस्करी करतो, आपण या गोष्टीला हलक्यामध्ये घेतो. मग कधी कधी आपल्या घरात कोणीतरी आजारी पडणं, आपल्या घरात पैसे येऊन सुद्धा लगेच संपणं या गोष्टी निर्माण होतात ना. पण आपण या गोष्टीला थट्टामस्करी करत असतो. म्हणून गरीब जरी असला ना तरी योग्य मार्गाने वागणं, दुसऱ्यांना मदत करणं हे जास्तच मौल्यवान आहे ना. म्हणजे पितृपक्ष या हिंदू धर्मातील एक विशेष कालावधी आहे जो आपल्या पूर्वजांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी समर्पित असतो ना. हा काळ भाद्रपद महिन्याच्या म्हणजे शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून सुरू होतो आणि आश्विन महिन्याच्या या कृष्ण पक्षाच्या अमावस्येपर्यंत चालतो. साधारणपणे हा पितृपक्ष आहे तो 15 दिवसाचा असतो आणि या काळामध्ये लोक आपले पित्र म्हणजे पूर्वज यांच्यासाठी श्राद्ध तर्पण आणि पिंडदान सुद्धा करतात ना. म्हणजेच मनुष्य जेव्हा देहत्याग करतो तेव्हा त्याच्या आत्म्याला त्यानं केलेल्या कर्मानुसार नवीन जन्म प्राप्त होत असतो किंवा मोक्षप्राप्तीचा मार्ग भेटतो. आपण केलेल्या कर्मानुसार एकतर त्याला वैकुंठ प्राप्त होतं किंवा स्वर्गलोक किंवा नरकामध्ये जातो किंवा त्याला नवीन शरीर प्राप्त होतं. परंतु ज्या आत्म्याचा काही निर्णय घेतला जात नाही तोपर्यंत तो पितृलोकामध्ये आपले निवास करत असतो, तोपर्यंत निवास करतो जोपर्यंत तिचा काही निर्णय घेतला जात नाही. परंतु या पितृपक्षाच्या या 15 दिवसांमध्ये भगवंत या पितृलोकांचे द्वार खोलतात आणि त्यावेळी सर्व पितृ आपल्या प्रियजनांना भेटायला या पृथ्वी लोकावर प्रवेश करतात आणि 1 वर्षासाठी लागणारं जळ असेल
आणि भोजन असेल ते प्राप्त करतात. ते त्यांच्या कुटुंबाद्वारे नैवेद्य म्हणून त्यांना दिलं जातं. जे लोक आपल्या पित्रांना म्हणजेच पूर्वजांना या पितृपक्षामध्ये विनयपूर्वक आव्हान करून त्यांना भोजन प्रदान करतात ना, त्यांचे पित्र अत्यंत प्रसन्न होतात. जेव्हा पितृ तृप्त आणि प्रसन्न होऊन पुन्हा पितृलोकात जातात ना, तेव्हा त्याच वेळी आपल्या प्रियजनांना आशीर्वाद देऊन जातात आणि ज्यामुळं त्यांचे सर्व दुःख दूर होतात आणि कुटुंबामध्ये शांती निर्माण होते. त्यासोबतच त्या कुटुंबातील दारिद्र्यता नष्ट होते. तसेच जे लोक आपल्या पित्रांना जलभोजन पिंडदान करत नाही, त्यांचे पित्र पृथ्वी लोकातून उपाशीच त्या पितृलोकामध्ये परततात आणि ते निराश आणि असंतोष होतात. त्यामुळं त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींना किंवा त्या कुटुंबाला पितृदोषाला सामोरे जावं लागतं. जसे की सतत घरात कोणी ना कोणी आजारी पडणं, कमावलेला पैसा न टिकणं, व्यवसायामध्ये नुकसान होणं, मुलामुलींचे लग्न न होणं, अशा अनेक परिस्थितींचा त्यांना सामना करावा लागतो. म्हणजे या पितृलोकांच्या देवतेचं नाव आहे आर्यस्वामी आणि कावळा हे त्यांचं वाहन आहे. म्हणजे पित्रांच्या दिवशी कावळ्याला आवाहन केलं जातं. असं मानलं जातं की जोपर्यंत कावळा त्या नैवेद्याला शिवत नाही तोपर्यंत आपल्या पित्रांनी भोजन केलं नाही असं मानलं जातं. म्हणजे कावळा आपल्याद्वारे दिलेलं भोजन आहे ना, आपल्या पूर्वजांपर्यंत म्हणजे आपल्या पित्रांपर्यंत पोचवतो. आणि या दिवशी कुत्र्याला सुद्धा नैवेद्य चारला जातो, कारण कुत्रा यमराजाचा दूत मानला जातो आणि त्याला पित्रांचे संदेशवाहक म्हणून सुद्धा पाहिलं जातं ना. त्यासोबत या दिवशी आहे ना, गायीला सुद्धा नैवेद्य चारला जातो, कारण गाय ही हिंदू धर्मामध्ये अत्यंत पूजनीयच आहे ना, पूजनीय मानली गेलेली आहे. आणि गायींमध्ये सर्व देवी देवतांचा वास असतो. ज्यांची परिस्थिती चांगली आहे ना, त्याने या दिवशी 21 लोकांना जेवू घातलं पाहिजे. मध्यमवर्गीय लोकांनी कमीत कमी 4 ते 5 लोकांना जेवू घातलं पाहिजे. जर एखादा खूपच गरीब असेल तर त्यानं आपल्या पूर्वजांच्या फोटोसमोर 1 ग्लास पाणी ठेवून त्यांचं स्मरण केलं पाहिजे. जर हे सुद्धा शक्य नसेल तर एका दिवशी गाईला आहे ना भाकरी चारली पाहिजे. म्हणजे जर कर्ज घेऊन पितर पाठ केले नाहीत पाहिजे. म्हणजे कधी कधी होतं काय की आपल्याकडे पैसे नसतात, जर आपण दुसऱ्याकडून कर्ज घेऊन जर पित्रांना शांत करण्याचा जर तुम्ही उपयोग केला तर ते शक्य होणार नाही. पितर कधीच शांत होणार नाही. म्हणून असं कधी करू नका. आपल्याकडे पैसे नसतील ना तर बघा, तुपामध्ये भाकर करा, भाकरीवर गूळ टाका आणि ते नैवेद्य आहे ना ते गाईला चारा. तेव्हा सुद्धा तुमचं ते संपूर्ण पाठ होईल. म्हणजे जे तुम्हाला पुण्य लाभणार आहे ना ते तुम्हाला पूर्ण पुण्य लाभणार आहे. म्हणून त्यामुळे आपलं पित्र निराश होत नाही. आपल्या योग्यतेनुसार पित्रपाठ केलं पाहिजे. पितृपक्षाच्या थाळीमध्ये चणा डाळ, वडे, उडीद डाळ, आळूवडी, कांदा, भजी, पाटवडी, तांदळाची खीर, कढी, आमटी, भात, कुरडई, पापड हे सर्व काही असलं पाहिजे. त्याचबरोबर भाज्यांमध्ये मेथीची भाजी, बटाटा भजी, लाल भोपळा, गवार भजी, भेंडी, कारल्याची भाजी यांचा समावेश असायला पाहिजे. पितृपक्षाच्या थाळीमध्ये कढी आणि तांदळाची खीर आहे ना यांचं विशेष महत्त्व असतं. मात्र पितृपक्षाच्या जेवणातील हे सर्व पदार्थ आहेत ना ते वेगवेगळ्या प्रांतानुसार वेगवेगळ्या पद्धतीनुसार बदलतात. काही ठिकाणी कांदा लसूण विरहित स्वयंपाकसुद्धा केला जातो. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की आम्ही 2 भाऊ आहोत किंवा 3 भाऊ आहोत, मग पितृदोष मलाच का आहे बरं? त्याचं कारण असं आहे की आपल्या पूर्वजांना ज्याचा लळा असतो ना किंवा त्यांनी ज्याला सर्वात जास्त काही दिलेलं असतं, पित्रांनाही त्याच व्यक्तीकडून आशाच असते ना. त्यामुळे त्या व्यक्तीच्या मागे पितृदोष लागतो आणि ज्याच्या मागे पितृदोष लागतो ना
त्यानं हा एक उपाय करावा, तो म्हणजे फुळ पात्रामध्ये पाणी घेऊन त्यात 2-3 थेंब गंगाजल टाकावं आणि ते नित्य नेमानं 16 दिवस महादेवाच्या पिंडीवर अर्पण करावं. ज्या दिवशी आपण एखादा उपवास पकडतो त्या दिवशी आपल्याला जर रडू येत असेल किंवा आपली चिडचिड होत असेल तर आपण समजून जायचं की आपले पित्र उपाशी आहेत. त्यासोबत तर रात्री झोपल्यावर जर आपल्याला 2 तासाच्या आतमध्ये जाग येत असेल आणि जाग आल्यावर आपल्याला काही खावंसं वाटत असेल किंवा पाणी प्यावंसं वाटत असेल तर आपण समजून जावं की आपले पित्र उपाशी आहेत किंवा ते तहानेने व्याकुळ झालेले आहेत. म्हणजे या कथेतून आपल्याला काय बोध मिळतो बरं? की अन्नदान आहे ना, ते अत्यंत महत्त्वाचं दान आहे. कारण ते आत्म्याच्या तृप्तीसाठी आवश्यकच असतं ना. म्हणून पितृपक्षाच्या काळामध्ये या पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळवून देणं, त्यांच्यासाठी तर्पण किंवा अन्नदान करणं हे प्रत्येक व्यक्तीचं कर्तव्यच आहे. त्यामुळं पितरांचे आशीर्वादसुद्धा मिळतात ना आणि कुटुंबामध्ये सुख, शांती आणि समृद्धी निर्माण होते. म्हणून या ज्या आपण कथा पाहिल्या ना, या कथा आपल्याला याच शिकवतात की आपल्या क्षमतेनुसार, आपल्याकडे असलेल्या पैशानुसार आपण थोडं तरी या महिन्यामध्ये अन्नदान करा. बघा, पुढचा वर्ष येईपर्यंत तुमची पूर्ण परिस्थिती बदललेली असेल. धनासंबंधीचे जे व्यवहार आहेत ना, धनासंबंधीच्या अडचणी आहेत, त्या सर्व काही योग्य मार्गावर असतील. तुमची परिस्थिती स्टेबल झालेली असेल. म्हणून जास्त चिंता करू नका. आयुष्यामध्ये दानधर्माला महत्त्व द्या. स्वतः जीवनामध्ये चांगले कर्म करा. तुमच्या जीवनामध्ये भगवंत आहे ना, तुमच्या सोबतच असणार आहे. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.